गुड इव्हनिंग. आज आपण केमिस्ट्रीला सुरुवात करूया. ठीक आहे. तर केमिस्ट्री ही काय आहे? एक सायन्सची ब्रांच आहे. केमिस्ट्री काय आहे? एक सायन्सची ब्रांच आहे. आणि केमिस्ट्रीशी आणि आपला दैनंदिन दिवसात किंवा दैनंदिन जीवनात आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क आहे. जसं तुम्ही दुधाचं दही करतात त्याच्यामध्ये काय असतं? तुम्ही दूध टाकतात आणि बाहेरून काही विरजन म्हणून काय करतात? तुम्ही बॅक्टेरिया ऍड करतात. त्या बॅक्टेरियांना आपण म्हणतो लॅक्टोबॅक्टेरिया. हे लॅक्टोबॅक्टेरिया दुधाचं फर्मेंटेशन करतात म्हणजे विघटन करतात. दुधाचं विघटन करून त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार करून त्या दुधाचं काय होतं? दही बनतं. ठीक आहे. ही एक झाली. त्याच्यानंतर तुमची जी शुगर आहे, ऊस असतो, ऊसाच्या रसापासून तुमची शुगर बनते. ही पण काय? एक केमिकल प्रक्रिया आहे. दुधाचं दही झालं, ही पण काय झालं? एक केमिकल प्रक्रिया झाली. काय झालं? एखाद्या गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीमध्ये कन्व्हर्जन झालं. त्याच्यानंतर जी तुम्ही साखर बनवतात किंवा गुळ बनवतात तर काय करतात तुम्ही? की जे शुगर केनचा ज्यूस असतो त्याचं तुम्ही फायनल प्रोडक्ट काय मिळवतात? शुगर मिळवतात. शुगर केनच्या ज्यूस पासून शुगर मिळवतात. तर हे सगळं काय आहे? हे काही नाही तर हे पदार्थाचं इंटर कन्व्हर्जन होणं हे म्हणजे एक प्रकारचं केमिस्ट्रीचंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर मग आपण केमिस्ट्रीचं एक डेफिनेशन बघूया की नेमकी केमिस्ट्री आपण कशाला म्हणतो. तर केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स. इट इज ब्रांच ऑफ सायन्स स्टडीज. काय स्टडीज करतो आपण याच्यामध्ये? स्टडीज द प्रिपरेशन ओके. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज अँड स्ट्रक्चर ऑफ मॅटर. ठीक आहे. प्रॉपर्टी स्ट्रक्चर अँड एक राहिलं अँड रिएक्शन ऑफ मॅटर. रिएक्शन सोडलं होतं कारण रिएक्शन केमिस्ट्रीचा अविभाज्य भाग आहे, तर मी तेच सोडून दिलं होतं. ठीक आहे. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स स्टडीज द प्रिपरेशन. काय? प्रिपरेशन. कुठली वस्तू, मॅटर कसं बनतं, मॅटरच्या प्रॉपर्टीज काय, मॅटरचं स्ट्रक्चर काय, मॅटर मध्ये कुठल्या रिएक्शन. ठीक आहे. सर हे मॅटर म्हणताय, मॅटर नेमकं काय? प्रश्न आला असं. त्या मॅटरला मी थोड्या वेळासाठी बाजूला पार्क करतो. काय करतो? बाजूला असं ठेवतो. त्याच्यापूर्वी आपण केमिस्ट्रीच्या किती ब्रांचेस आहेत, केमिस्ट्रीच्या उपशाखा काय ते बघू. त्याच्यानंतर मग आपण मॅटर पुरा घेऊ. ठीक आहे. चाल. तर आपल्याला 11वी आणि 12वी ह्या वर्षी केमिस्ट्रीच्या 3 ब्रांचेस बघायच्या आहेत. पहिली आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची अशी ब्रांच आहे जिथे आपण स्टडी फिजिक्स कॉन्सेप्ट लाईक हीट, एनर्जी, त्याच्यानंतर टाइम किंवा रेट, थर्मोडायनामिक्स, त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर आणखीन काय सांगता केमिकल इक्विलिब्रियम,
क्वांटम केमिस्ट्री, ठीक आहे। एवढ्या गोष्टी आपण शिकतो। काय काय शिकतो फिजिकल केमिस्ट्री मध्ये? स्टडीज विथ फिजिक्सच्या कॉन्सेप्ट। काय फिजिक्सच्या कॉन्सेप्ट मध्ये? हीट, कुठली एखादी रिएक्शन झाली तर तिच्यातून एक तर हीट बाहेर पडते, नाहीतर सराउंडिंगची हीट ऍब्सॉर्ब केल्या जाते, बरोबर आहे नाही? तर त्या रिएक्शनला जर हीट बाहेर फेकत असेल, हीट इव्हॉल्व होत असेल, तर तिला आपण काय म्हणतो? एक्झोथर्मिक रिएक्शन। हीट इव्हॉल्व होत असेल, हीट इव्हॉल्व होत असेल तर एक्झोथर्मिक, ओके। आणि हीट ऍब्सॉर्ब होत असेल, हीट ऍब्सॉर्ब होत असेल तर एंडोथर्मिक। एंडो म्हणजे आत, हीट काय जाती? आत जाते, असं रिएक्शन होतं, ठीक आहे। तर त्याचा आपण अभ्यास करतो। त्याच्यानंतर जी हीट इव्हॉल्व झाली, ती इव्हॉल्व झालेली हीट जर आपण कुठल्या एखाद्या कामासाठी उपयोगात घेतली तर तिचं कन्व्हर्जन कशात होतं? एनर्जी मध्ये, बरोबर आहे नाही? एखादी तुम्ही स्टीम टर्बाइन मध्ये काय केलंय? पाण्याची वाफ केली, आता ती वाफ झालेली गरम वाफ तुम्ही काय केले? टर्बाइनचे चाकं फिरवण्यासाठी उपयोग केलेला आहे, तिचं कन्व्हर्जन केलंय। जी हीट एनर्जी होती तिचा तुम्ही वापर करून त्या वाफेचा याचा काय केलंय? का स्ट्रीम मधून प्रेशराइज वाफ तुम्ही काय केली? एका टर्बाइनच्या पात्यावर फिरवली, टर्बाइन काय फिरवलं, तुमची काय होणार? इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार। त्याच्यानंतर टाइम, कुठली रिएक्शन किती वेळेमध्ये झाली, थर्मोडायनामिक्स, की बाबा कुठली रिएक्शन केल्यावर हीट ऍब्सॉर्ब होती की इव्हॉल्व होती, एखाद्या मटेरियलच्या आतमध्ये पण काही स्टोर हीट असती, त्याला आपण सगळं अभ्यास कुठं करत असतो? थर्मोडायनामिक्स मध्ये। की एखादं मटेरियल, जसं एखादं मटेरियल समजा तुम्ही आपल्या घरातला कुकिंग गॅस मध्ये काय खूप साऱ्या प्रमाणामध्ये लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणतो आपण, एलपीजी, त्याच्यामध्ये ब्युटेन, आयसोब्युटेन नावाचे कंपाऊंड असतात। त्या कंपाऊंडला जेव्हा तुम्ही हीट करतात त्याच्यातून काय करतात? ते हीट बाहेर पडते। त्या कंपाऊंडला तुम्ही जेव्हा बर्न करतात, हीट करतात नाही, तेव्हा तुम्ही बर्न करतात इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याच्यातून काय होते? हीट बाहेर निघते। म्हणजे त्या सिलेंडरच्या आतल्या गॅसमध्ये काही हीट आतमध्ये होती, ती काय केली आपण? त्याला जाळल्यावर किंवा त्याला ऑक्सिडाइज केल्यावर ती बाहेर पडली। त्याचा अभ्यास आपण थर्मोडायनामिक्स मध्ये करतो। त्याच्यानंतर नेक्स्ट येतं बघा केमिकल इक्विलिब्रियम। हा चॅप्टरच आहे तुम्हाला 11वीला, हे सगळ्या गोष्टी होणार आहे, या सगळ्या गोष्टी 11वी 12वीला होणार आहे। केमिकल इक्विलिब्रियम मध्ये काय होतं? एखादी रिएक्शन जेव्हा घडत असते ना, सुरुवातीला ती खूप वेगात होत असते, होते, अशी एकदम फास्ट होते, त्याच्यानंतर तिचा स्पीड असा कमी होत जातो, आणि त्याच्यानंतर काही काळानंतर ती रिएक्शन काय होते? एका कॉन्स्टंट लेवलला येऊन, ठीक आहे। तर हे जे केमिकल, जेव्हा ही रिएक्शन अशी कॉन्स्टंट याच्यावर येते ना, तिची स्पीड वाढते ना कमी होते, त्याला आपण काय म्हणतो? केमिकल इक्विलिब्रियम, ठीक आहे। हा पण आपण शिकणार आहोत, याच्यात खूप डिटेल मध्ये जायचंय, अख्खा चॅप्टर याच्यात केमिकल इक्विलिब्रियम, आयोनिक इक्विलिब्रियम, त्या गोष्टी तिथं बघू आपण त्या चॅप्टर मध्ये। त्याच्यानंतर क्वांटम केमिस्ट्री, तिसरा चॅप्टर तुमचा हाच राहणार। क्वांटम केमिस्ट्री मध्ये काय असतं? ऍटम, बरोबर आहे? ऍटम नुसता ऍटम आहे का? सुरुवातीची कन्सेप्ट काय होती? की ऍटम हा एकमेव आहे, नंतर माहित झालं ऍटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक, ऍटमच्या आतमध्ये न्यूट्रॉनिक, ऍटमच्या आतमध्ये प्रोटॉनिक, ते सर्व इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात, जे की मी चॅप्टर तिसरा जेव्हा तुमचा आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, तेव्हा म्हणत की इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत नाही, ते कसे फिरतात? डंबेल शेप मध्ये। हे कसे शेप आहे? डंबेल, तुम्ही उचलत नाही का जिम मध्ये जात असाल तर डंबेल तशा टाईपच्या, अशा शेप मध्ये फिरतात, किंवा डबल डंबेल शेप मध्ये फिरतात। काही इलेक्ट्रॉन तर असे फिरतात की आपल्याला कळत नाही त्यांचा शेप कोणता आहे, ठीक आहे। तुम्हाला ते पण शिकू, ठीक आहे। तुम्ही आधी 9वी 10वी पर्यंत काय शिकलेले? 8वी 9वी 10वी मध्ये की बाबा हा न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो। आता मी काय शिकवणार तुम्हाला? की हा इलेक्ट्रॉन डंबेल शेप मध्ये फिरतो असा, काही इलेक्ट्रॉन तर असे नागपुडी याच्यात फिरतात, आणि काही असे फिरतात की त्यांचा शेप कोणता आहे फिरण्याचा काहीच कळत नाही। ह्या पण गोष्टी आपण पाहणार आहोत। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे शिकणार आहोत? फिजिकल केमिस्ट्री। कुठे शिकणार आहोत आपण? फिजिकल केमिस्ट्री। त्याच्यानंतर हे झालं आपलं फिजिकल केमिस्ट्रीचं उदाहरण। त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रांच आहे बघा, सेकंड ब्रांच, ती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री।
सेकंड आहे बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरी ब्रांच आहे केमिस्ट्रीची ऑर्गॅनिक केमिस्ट्री. 2 ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट स्टडीज कंपाउंड containing carbon, hydrogen bond along with their derivatives, the derivatives कोण आहे कंसामध्ये लिहून टाका. ऑक्सिजन नसल ओ लक्षात राहतं ऑक्सिजन लिहा. सल्फर, नायट्रोजन, त्याच्यानंतर बघा येते क्लोरीन, फ्लोरीन, आयोडीन चालतं ETC. ठीक आहे. काय सांगितलंय ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये स्टडीज कंपाउंड कंटेनिंग कार्बन हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे काय की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये असे कंपाउंडचा अभ्यास करणार आहोत की त्यांच्यामध्ये कार्बनला हायड्रोजन कंटेंट असणार. कार्बन हायड्रोजन बॉन्ड काय असणार कार्बन आणि हायड्रोजन मध्ये काय असणार बॉन्ड असणार अलॉंग विथ देअर डेरिव्हेटिव्ह म्हणजे उपप्रकार किंवा भाग. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तुकडे, त्याचे तुकडे काय असणार कधी कधी कार्बन आणि ऑक्सिजनचा पण बॉन्ड असणार. ठीक आहे. कधी कधी कार्बन नायट्रोजनचा बॉन्ड असणार. कधी कधी हा OH याला चिटकलेला असणार. ठीक आहे. असे जे कंपाऊंड आहे त्यांचा आपण अभ्यास करणार आहे. पण त्याच्या कंपाऊंड मध्ये काय असलं पाहिजे कार्बन हायड्रोजन बॉन्ड कंपल्सरी असला पाहिजे. त्यांना आपण काय म्हणतो मग ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास का करायचा बरं कारण हे ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही आपल्या सजीवांशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी स्किन आहे, माझे डोळे, माझं रक्त आहे, इवन माझं नख आहे किंवा माझे केस आहे, ते सगळेच्या सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग. यांना काय म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. जेवढ्या पण लिव्हिंग थिंग्स आहे, जेवढे पण सजीव आहे, त्यांच्यामध्ये जे कंपाऊंड आढळतात किंवा जे गोष्टी आढळतात जसं कार्बोहायड्रेट, फॅट्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स, एन्झाईम्स, लिपिड्स, हे सगळेच्या सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड. या सगळ्यांचा अभ्यास आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये अन्नधान्य प्रिझर्व करण्यासाठी जर जॅम वगैरे बनवतात तर त्याच्यात व्हिनेगर वापरतात, ते पण आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर अल्कोहोल जे आता चालू आहे, अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर, सगळेजण अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर करतात, ते बघणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही ज्यूस बनवतात, आंब्याचा, संत्रीचा, किवीचा, भरपूर ज्यूस बनवतात जेवढे आहेत ते, त्यांचे फ्लेवर्स कशाने येतात इथर, इस्टरने मिळतात, ते सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. अल्डिहाइड्स, कीटोन्स, त्याच्यानंतर तुम्ही कलर देतात बघा ऑइल पेंटचा, ते ऑइल पेंटचा कलर देताना त्याला पातळ करावा लागतो, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही बायोगॅस जे शिकलेले आहेत बघा, बायोगॅस मध्ये मिथेन असतो, ते मिथेन पण आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे अल्केन, ठीक आहे, अल्डिहाइड्स, कीटोन्स, त्याच्यानंतर कार्बोऑक्सिलिक ऍसिड, हे सगळे नावं तुम्हाला पुढे चालून शिकायचे. 11वी आणि 12वीच्या केमिस्ट्रीचा जवळपास 40% भाग याचा असेल. 35 ते 40% भाग हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रांच आहे बघा, नेक्स्ट ब्रांच आहे ऑर्गॅनिक झाली, फिजिकल झाली, आता आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय येतं बरं, सिंपल आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळं मिळेल का, व्हेरी गुड. थर्ड नंबर इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडीज, तिच्यात काय करतो स्टडीज फॉर्मेशन कॉमा synthesis
synthesis and properties of all other properties of all compounds except organic compound. ठीक आहे. किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, त्यांच्यात कार्बन हायड्रोजन बॉन्ड नाही. ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा एक्सेप्ट कंपाऊंड containing CH bond. कळलं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय करणार की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे जे कंपाऊंड येतात ते सोडून द्यायचे. जवळजवळ असं म्हटलं जातं कार्बन कंपाऊंड हे 70 लाख पेक्षा जास्त कार्बन कंपाऊंड आहे, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड 1 लाख आहे, तर का ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये साधारण 70 लाखाच्या वर कंपाऊंड्स येतात. तर इनऑर्गॅनिक मध्ये साधारण 1 लाखच्या रेंज मध्ये माहित असलेले कंपाऊंड, माहित असलेले, याच्यापेक्षा जास्त पण असतील, कमी नसणार. ठीक आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय सांगितलेलं आहे मग की आपण स्टडी कशाचं करणार, फॉर्मेशन निर्माण कसं करायचं, बनवायचे कसे, त्याच्यानंतर सिंथेसिस ते कशापासून मिळतात किंवा कशापासून घेता येतात, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज त्याची गुणधर्म काय ऑफ ऑल कंपाऊंड एक्सेप्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड सोडून द्यायचे, राहिलेले सगळे कंपाऊंड इनऑर्गॅनिक मध्ये भरून टाकायचे. ओके. एक्झाम्पल जर कुठले कंपाऊंड आपण इथे शिकतो, तुमच्या आवडीचं जेवणात तुम्ही जास्त घेतात, NaCl, HCl. ठीक आहे. याच्यात काय असतो, मेटल नॉन मेटल बॉन्ड असतो. त्याच्यानंतर तुमचं ॲल्युमिनियम, अख्खा धातू पण तुम्ही याच्यात काय करता, स्टडी करू शकता. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम झाला, नुसता सोडियमची पण स्टडी असते, मॅग्नेशियमची पण स्टडी असते. त्याच्यानंतर फेरस, बरोबर, फेरस म्हणजे आयर्न. ठीक आहे. याची सगळ्यांची काय असते, स्टडी असते इनऑर्गॅनिक. ओके, चालेल. आपण हे एवढं बघितलं. त्याच्यानंतर आता आपला राहिलेली गोष्ट काय, व्हॉट इज मीन बाय मॅटर. ठीक आहे, बघूया. ठीक आहे, आता बघूया मॅटर. मॅटर कशाला म्हणायचं बरं, तर एनिथिंग, कुठल्याही गोष्टीला, एनिथिंग विच हॅज मास, कुठलीही गोष्ट जिला मास आहे, अँड ऑक्युपाइज स्पेस. मॅटरला काय म्हणायचं, इज कॉल्ड मॅटर. ठीक आहे. काही जणांना सवय असते, दिस इज कॉल्ड मॅटर, इज कॉल्ड मॅटर. मॅटरची डेफिनेशन सांग, दिस इज कॉल्ड मॅटर, झाली सर. तसं नका करू. बऱ्याचदा मी पेपर चेक केले तर पेपर चेक केल्यानं शेवटचं हे वाक्यच लिहितात मुलं, बस. बाकीचं वरती काय लिहितात, कधी मास लिहितात, कोणी लिहित नाही, असं झालं नाही पाहिजे. ठीक आहे. अवघड आहे थोडंसं, पण थोडा रोज अभ्यास केला तर होऊन जाईल. एनिथिंग विच हॅज मास, कुठली गोष्ट जिला मास आहे आणि विच ऑक्युपाइज स्पेस, आणि ती काय करू शकते, म्हणजे जागा व्यापू शकते, तिला काय म्हणायचं, मास. मग मास आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, एअर. एअरला मास असतं काय, एअरला मास असतं, अर्थात असतं. जर कोणाला डाऊट असेल, घरात फुगा असेल तर फुगवायचा, वजन करायचं, फुगा फोडायचा, नंतर वजन करायचं. ठीक आहे. तर फुगा जेव्हा भरलेला असेल हवेनं, तेव्हा त्याचं काय असेल, वजन जास्त असेल. ठीक आहे. थोडासा केना असेल, पण जास्तच असेल. ठीक आहे. एखादा सेन्सिटिव्ह तुम्हाला वजन काटा घ्यावा लागेल, नाही तर तुम्ही तुमच्या तराजूमध्ये बसाल चेक करत, तिथं काही जाणवणार नाही. त्याच्यानंतर एअर ऑक्युपाई स्पेस, बिलकुल आपलं पूर्ण घरामध्ये, ह्या रूम मध्ये एअरने स्पेस ऑक्युपाय केलेला आहे. सगळी एअर आपण भरून एका सिलेंडर मध्ये टाकी समजा, तर तिथे पण ती आपल्याला दिसते. जसं आपलं हे बघा, मी आता तुम्हाला एलपीजीचं उदाहरण दिलं. एलपीजी काय असतो बरं, एक गॅस आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याला काय करतात, हाय प्रेशर मध्ये त्या सिलेंडर मध्ये भरतात आणि तो काय होतो, लिक्विड फॉर्म मध्ये येऊन जातो. म्हणजे एअर काय किंवा गॅस काय,
स्पेस ऑक्युपाय करतात. त्याच्यानंतर गॅसला मास सुद्धा असतं. बरं, मग टाइप्स ऑफ मॅटर बघूया. टाइप्स ऑफ मॅटर. मॅटरचे दोन प्रकारे क्लासिफिकेशन होते. जर आपण बेस्ड ऑन स्टेट ऑफ मॅटर, बेस्ड ऑन स्टेट ऑफ मॅटर काय करणार आहोत आपण? स्टेट काय असते मॅटरची? स्टेट म्हणजे अवस्था. ऍक्च्युअल मध्ये किती अवस्था आहे? तर आपल्या सिलेबसला आहे 3 अवस्था, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आपल्या सिलेबसला काय? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. 12वी उत्तर तुमच्या या तिन्ही अवस्था शिकलेल्या असतील. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. चौथी एक मला माहिती प्लाझ्मा. त्याच्यानंतर एक आहे बोर्स आइन्स्टाईन काहीतरी एक कंडेन्सेशन फॉर्म असं काहीतरी आहे. तर ऍक्च्युअल खरं जर सांगायचं झालं तर 5 स्टेट ऑफ मॅटर आहे, 5 आहे. पण आपल्याला काय करायचंय? 3 शिकायचे आहे. चौथी जर कोणी इंजिनिअरिंगला गेलं तर त्याला ती चौथी शिकायला भेटेल. प्लाझ्मा स्टेट म्हणतात. हाय प्रेशर मध्ये आणि हाय टेम्परेचर मध्ये ही स्टेट अस्तित्वात येते, प्लाझ्मा स्टेट म्हणतात. ठीक आहे, जाऊ द्या, तिचं आपल्याला घेणं नाही. बेस्ड ऑन स्टेट ऑफ मॅटर. आता काय? टाइप ऑफ मॅटर. टाइप ऑफ मॅटर म्हणजे काय? मॅटरचे किती प्रकार पडतात जर त्यांचं क्लासिफिकेशन आपण स्टेट नुसार केलं, त्यांच्या अवस्थेनुसार केलं. जसं बघा आपल्या क्लास आहे, क्लासचं मी जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर मी किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो? मी पहिलं क्लासिफिकेशन करण मुलं वेगळे मुली वेगळे, बेस्ड ऑन जेंडर. तुमचं जेंडर जे त्याच्यानुसार करू शकतो. त्याच्यानंतर मी प्रॉपरचे म्हणजे आपल्या गावातले प्रॉपरचे आणि विलेजेसचे असं पण करू शकतो. बेस्ड ऑन काय होईल मग ते? लोकॅलिटी, प्रॉपर लोकॅलिटीची आणि आउटसाइडर्स, इनसाइडर आणि आउटसाइडर. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी काय करू शकतो? 80% प्लस, 90% प्लस, 70% प्लस, 30 बेस्ड ऑन पर्सेंटेज ऑफ मार्क. आता मला सांगा, मी लोकलचे किंवा आउटसाइडर असं जर केलं तर तुम्हीच विद्यार्थी येणार. मी पर्सेंटेज नुसार जरी केलं तर तुम्हीच विद्यार्थी येणार परत. किंवा मी बेस्ड ऑन हे केलं काय म्हणतात त्याला, गर्ल्स आणि बॉईज, विद्यार्थी सेम राहणार. फक्त काय होईल? क्रायटेरिया बदलला. काय बदलला? क्रायटेरिया. पहिला क्रायटेरिया होता जेंडर, दुसरा क्रायटेरिया काय झाला समजा, दुसरा क्रायटेरिया झाला लोकॅलिटी, तिसरा क्रायटेरिया पर्सेंटेज ऑफ मार्क. तसंच आहे मॅटर मध्ये गोष्टी त्याच राहील, फक्त तुम्ही क्रायटेरिया काय लावता. इथं क्रायटेरिया मी सध्या काय लावलेला आहे? स्टेट लावलेला आहे, अवस्था. तर स्टेट नुसार काय होतं मग? मॅटरचे कोणते कोणते स्टेट आहे? सॉलिड. ठीक आहे, सॉलिडची प्रॉपर्टी काय, लिक्विडची प्रॉपर्टी काय, सध्या आपल्याला काही घेणं नाही. सध्या आपल्याला फक्त बेसिक शिकायचे. ठीक आहे, सॉलिडला जर तुम्ही हीट केलं तर त्याचं कन्वर्जन होतं लिक्विड मध्ये. लिक्विडला हीट केलं तर त्याचं कन्वर्जन होतं बघा गॅस. बरं, सॉलिडला हीट केल्याच्या नंतर लिक्विड होतं. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं सॉलिड कन्वर्टेड टू लिक्विड. काय म्हटलं जातं त्याला? मेल्टिंग. काय म्हटलं जातं? मेल्टिंग. सॉलिड ऑन मेल्ट इट विल बिकम लिक्विड. बरोबर आहे? सॉलिड ऑन मेल्टिंग इट बिकम्स लिक्विड. बरोबर नाही? आईसचं मेल्टिंग झालं तर काय बनतं? वॉटर बनतं. वॉटर कोणत्या स्टेट मध्ये? लिक्विड स्टेट. ठीक आहे, त्याच्यानंतर लिक्विड ऑन बॉइलिंग. लिक्विडचं काय करावं लागतं आपल्याला? बॉईल करावं लागतं. बॉइलिंग इट बिकम गॅस. सॉलिड, लिक्विड, गॅस. ठीक आहे, लिक्विडला जर हीट केलं तर त्याचं काय बनतं? गॅस. बरं, ओके, ठीक आहे, काही नो प्रॉब्लेम. जर गॅसला मी कूल केलं, हीट नाही केलं, कूल केलं, तर गॅसचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होऊ शकतं? बिलकुल होऊ शकतं. मग याला आपण उलटा आहे. गॅसचं कन्वर्जन लिक्विड मध्ये झालं, त्या प्रोसेसला म्हटलं जातं कंडेन्सेशन. काय म्हटलं जातं? कंडेन्सेशन. गॅसचं कन्वर्जन लिक्विड, लिक्विडचं गॅस मध्ये झालं तर त्याला काय म्हणतात? बॉइलिंग. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? बॉइलिंग. आणि गॅसचं लिक्विड मध्ये झालं तर त्याला काय म्हणतात? कंडेन्सेशन. लक्षात ठेवा या टर्म. तुम्ही पुस्तक वाचताना या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, नाही तर काय होऊन जातं? पुस्तकं घ्या, 11th 12th ची सांगायची गोष्ट नाही. युट्यूबवर व्हिडिओ आहे, लोकांनी पाहिलं तर हसतील, इथल्या पोरांना पुस्तक घ्या असं पण सांगावं लागतं का?
ठीक आहे. गॅस, आता लिक्विडला सॉलिड मध्ये कन्वर्ट करायचंय, लिक्विडला कूल करावं लागेल. लिक्विड कूल झालं की त्याचं कन्वर्जन कशात होतं? सॉलिड मध्ये. जेव्हा लिक्विड सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं माहिती आहे का? फ्रीजिंग. बरोबर नाही? फ्रीजर मध्ये तुम्ही काय करतात? बर्फ ठेवतात, फ्रीजिंग, थंड करतात. थंड करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? बर. काय केलं? सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. ओके सर, असं होऊ शकतं का, किंवा मी तुम्हाला विचारतो, असं होऊ शकतं का की सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट होऊ शकतं का? सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्जन होऊ शकतं का? होतं. सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्जन होऊ शकतं का? तर मी उत्तर देतो, होतं. एक्झाम्पल, आयोडीन. तुमच्या 8वी 9वीच्या पुस्तकामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा होतं, आता पण असलंच पाहिजे. काय, आयोडीनला जर तुम्ही हीट केलं तर ब्ल्यू फ्लेम्स निघतात. त्याच्यातून काय होतो? ब्ल्यूइश कलरच्या किंवा पर्पल कलरच्या काय होतात? फ्लेम, म्हणजे वाफा निघायला लागतात. सो आयोडीनला हीट केलं तर त्याचं लिक्विड फॉर्म येत नाही, डायरेक्ट ते काय होतं? इव्हॅपोरेट होतं. तर आयोडीन सारख्या पदार्थाला जर हीट केलं आणि त्याचं लिक्विड मध्ये रूपांतर न होता डायरेक्ट गॅस रूपमध्ये कन्वर्जन झालं, अशा प्रोसेसला म्हणतात सबलिमेशन. सबलिमेशन, लक्षात ठेवा हे टर्म्स. ठीक आहे. मी एखादा एमसीक्यू विचारला तर लक्षात आलं पाहिजे. काय? एखादा एमसीक्यू विचारला तर लक्षात आलं पाहिजे काय? सॉलिडचं गॅसमध्ये डायरेक्ट कन्वर्जन झालं तर काय म्हणायचं? सबलिमेशन. बरं, उलट केलं तर गॅसचं डायरेक्ट लिक्विड मध्ये न कन्वर्ट करता सॉलिड मध्ये कन्वर्जन केलं होतं. होतं का? तर होतं. याला काय म्हणायचं मग? याला म्हणायचं डिपॉझिशन. डिपॉझिशन. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? डिपॉझिशन. कळलं? सॉलिडचं गॅसमध्ये कन्वर्जन, सबलिमेशन. ठीक आहे. जर एखादी गोष्ट डायरेक्ट सॉलिड मधून गॅस होत असेल तर असा, नाही तर सॉलिड मधून लिक्विड आणि लिक्विड मधून गॅस होत असेल तर पहिले मेल्टिंग होईल, नंतर बॉइलिंग होईल आणि मग गॅस मध्ये. 2 टप्पे इथे डायरेक्ट होतो. बर, ज्या टेम्परेचरला सॉलिड लिक्विड मध्ये जातं, टेम्परेचर at which solid become liquid, त्याला काय म्हटलं जातं? ज्या टेम्परेचरवर सॉलिडचं लिक्विड मध्ये रूपांतर होतं त्याला काय म्हटलं जातं? मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंटला आणखीन एक शब्द काय? फ्रीजिंग पॉइंट. त्याला आणखीन एक शब्द काय? मेल्टिंग पॉइंटला फ्रीजिंग पॉइंट. ओके. सॉलिडला काय केलं जातं? फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट. पॉइंट राहिला आपला, पॉइंट असा लिहून टाकलेला आहे ना, जॉमेट्रीचं लेक्चर नाही म्हणा सर. ओके, क्लिअर आहे? ज्या टेम्परेचरला टेम्परेचर ॲट विच सॉलिड बिकम लिक्विड, ज्या टेम्परेचरला सॉलिडचं लिक्विड मध्ये रूपांतर होतं त्याला म्हटलं जातं फ्रीजिंग पॉइंट. बरं, ज्या टेम्परेचरला लिक्विडचं गॅस मध्ये रूपांतर होतं, लिहा वाक्य, टेम्परेचर ॲट विच, पॉज करा वाटलंच तर व्हिडिओ आणि लिहून घ्या आधीचं हे वाक्य, नंतर लिहा टेम्परेचर ॲट विच लिक्विड बिकम गॅस. त्याला काय म्हटलं जातं? कोणता पॉइंट म्हटलं जातो त्याला? पहिल्यावरच लिहिलेलं आहे, बॉइलिंग पॉइंट. त्याला काय म्हटलं जातं? बॉइलिंग पॉइंट. पहिला चॅप्टर काहीच नाहीये, पहिला चॅप्टर फक्त आणि फक्त तुमचं 7वी पासून शिकलेली केमिस्ट्रीचं रिव्हिजन. ठीक आहे. सिरियस घ्या या चॅप्टरला, कारण हा चॅप्टर मी बराच डिटेल मध्ये घेणार आहे आणि ह्या चॅप्टरवर तुमचं अख्खं केमिस्ट्री डिपेंड. ठीक आहे. हा चॅप्टर, त्याच्यानंतर दुसरा एक चॅप्टर आणि त्याच्यानंतर सुरुवातीचे 3 चॅप्टर फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. तुम्हाला नीटच्या एक्झाम मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जे सुरुवातीचे 3 चॅप्टर कच्चे राहिले त्याला खूप प्रॉब्लेम. ठीक आहे. सुरुवातीचे 3 चॅप्टर खूप त्रास देतात. हे त्रास नाही देत, सिंपल आहे, पण त्याला अभ्यास करायचा, त्रास देण्यासारखे नाही. पण म्हणजे एक प्रकारे तुम्हाला म्हणता येईल की तुमच्या नीटच्या सिलेबसच्या, तुमच्या बोर्डाच्या, तुमच्या लाईफच्या, केमिस्ट्रीच्या लाईफच्या विटा आहे. ठीक आहे. ब्रिक्स जर मजबूत असेल
तर मोठंच्या मोठं बिल्डिंग बनते, नसतं मजबूत तर मी तिथे एक व्हिडिओ टाकल वाटलं असतं तुम्हाला, त्याच्यात कळेल तुम्हाला काय होतं ब्रिक्स जर मजबूत नसेल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा टेम्परेचर ॲट विच लिक्विड बिकम्स गॅस त्याला काय म्हणतात आता बॉइलिंग पॉइंट. ओके ठीक आहे चालू. त्याच्यानंतर हे झालं बेस्ड ऑन स्टेट ऑफ मॅटर. आता मॅटरचं आणखीन एक प्रकारचं जे आपण क्लासिफिकेशन करणार आहोत ते क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन कॉन्स्टिट्यूशन. बेस्ड ऑन कॉन्स्टिट्यूशन की त्याच्यामध्ये काय आहे कॉन्स्टिट्यूशन, कशाच्या बेसिसवर करणार आहोत आपण. टाइप्स ऑफ मॅटर on the basis of constituents. त्याच्यामधले घटक काय. ठीक आहे, एक चार्ट काढूया मस्त छानसा मॅटर. ठीक आहे, तुमची जे मॅटर नाही जे तुम्ही करत राहता भानगडी, त्या भानगडीने इथं प्युअर सबस्टन्स एक आहे प्युअर सबस्टन्स, तर दुसरं काय आहे मग मिक्सचर. दुसरं काय आहे मिक्सचर. एकामध्ये प्युअर एकच प्रकारचा सबस्टन्स असतो तर दुसऱ्यामध्ये काय असतं मिक्सचर असतात, 4-5 प्रकारचे सबस्टन्स एकत्र. बरं, प्युअर सबस्टन्सचे दोन प्रकार पडतात, एलिमेंट अँड कंपाऊंड. एलिमेंट आणि कंपाऊंड या गोष्टी माहित पाहिजे बरं. ठीक आहे, त्याच्यानंतर मिक्सचर दोन प्रकारचे असतात. एक मिक्सचर असतं बघा होमोजिनियस किंवा होमोजिनस, दुसरं असतं हेट्रोजिनस. मिक्सचर कसे कसे असतात म्हणे, होमोजिनस असतं किंवा हेट्रोजिनस असतं. याचं एक्झाम्पल जर बघायचं, होमोजिनस मिक्सचर सगळेजण रोज घेत असतील. ठीक आहे, अशी मी अपेक्षा करतो. मिल्क. मिल्क मध्ये काय दोन फेजेस जे असतात. मिक्सचर कशापासून बनतं, मिक्सचरचं जर आपण डेफिनेशन नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. मिक्सचरच्या डेफिनेशन मध्ये काय म्हणायचं की मिक्सचर मध्ये दोन किंवा जास्त पदार्थ जेव्हा एकत्र येतात त्यांची फेज काय असते, एकत्र येते. जेव्हा फेज दिसतात, दोन पदार्थ काय येतात एकत्र येतात, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, तेव्हा काय होतं मिक्सचर तयार होतं. तर जर मिक्सचर मध्ये दोन पदार्थ एकत्रच दिसत असं नसलं की दोन गोष्टी वेगळ्या नाही. समजा आपण दुधामध्ये पाणी टाकले, दुधामध्ये पाणी नाही, तर दुधामध्ये पाणी आहे तर आपल्याला असं वेगळं दिसतं का की दूध वेगळे पाणी वेगळे, नाही दिसत, एकत्र एक संघ दिसतो बरोबर आहे. त्याच्यानंतर मग त्या प्रकारच्या मिक्सचरला काय म्हणायचं होमोजिनस. होमो म्हणजे युनिफॉर्मिटी, एकदम युनिफॉर्म असतं. दूध कसं असतं युनिफॉर्म असतं, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि दूध असं वेगळं वेगळं दिसत नाही. जर समजा आपण तेल घेतलं गोडं तेल, गोड्या तेलामध्ये आपण पाणी टाकलं किंवा पाण्यामध्ये गोडं तेल टाकलं तर गोडं तेल तरंगतं. दोन लेअर वेगळ्या वेगळ्या होतात, दोन फेजेस काय होतात वेगळ्या वेगळ्या होतात. गोडं तेल वरच्या लेअरला राहील तर पाणी खालच्या लेअरला राहील. त्याच्यातून काय होतं आपल्याला दोन वेगळ्या वेगळ्या लेयर्स किंवा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आयडेंटिफाय होतात. किंवा तुम्ही दगड घेतला आणि मातीमध्ये टाकले, दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकले, दगड घेतले आणि पाण्यामध्ये टाकले, काय होईल दगड वेगळे दिसतील पाणी वेगळं दिसत. मग त्याच्यासारख्या मिक्सचरला काय म्हणायचं आपण हेट्रोजिनस मिक्सचर. त्याला काय म्हणायचं हेट्रोजिनस मिक्सचर. ठीक आहे, ऑइल ओली झालं केपी ओली नेपाळचा पंतप्रधान आहे ओली. ऑइल अँड वॉटर, त्याचं एक्झाम्पल काय ऑइल आणि वॉटर. बरं, एलिमेंट कशापासून बनलेले असतात, एलिमेंट बनलेले असतात ॲटम, सेम ॲटम पासून. काय असतं जे पण प्युअर एलिमेंट असतात, जे पण प्युअर एलिमेंट आपल्याला मिळतात ते एकाच प्रकारच्या ॲटम पासून बनलेले. तर कंपाऊंड काय असतात हे एकाच प्रकारच्या मॉलिक्यूल पासून बनलेले असतात. लक्षात घ्या, एलिमेंट एकाच प्रकारच्या ॲटम पासून, तर कंपाऊंड एकाच प्रकारच्या मॉलिक्यूल पासून. बरं, एलिमेंटचे अजून 3 प्रकार पडतात.
पहिले मेटल्स, दुसरे नॉन मेटल्स, ठीक आहे, तिसरं आहे मेटॅलॉइड, तिसरं काय मेटल, ठीक आहे. तर कंपाऊंडचं युनिट काय आहे, ठीक आहे, एलिमेंट, ठीक आहे. हे खाली घ्या, मी असं लास्ट लेक्चरला मी असं साईडला लिहिलं होतं, त्यांनी पण मुलांनी इथेच खिचडी केली, अशी खिचडी नका करू, खाली घ्या, मला जागा नाही, तुम्हाला आहे, ठीक आहे. एलिमेंट, एलिमेंट चा स्मॉलेस्ट constituent पार्टिकल कोण असतो, ऍटम, बरोबर आहे. एलिमेंटचा स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असतो, ऍटम. तर कंपाऊंडचा कोण असतो, कंपाऊंड स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज मॉलिक्यूल. बरं, आता तुम्हाला माहित असेल ऍटम आणि मॉलिक्यूल मधला फरक काय असतं रे. ऍटम आणि मॉलिक्यूल मधला फरक हे मिटवतो, ठीक आहे, लिहून घ्या, मिटवतो. बरं, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कुठला सबस्टन्स ऍटॉमिक फॉर्म मध्ये, कुठला सबस्टन्स मॉलिक्यूल फॉर्म. बरं, आता बघा ऍटम आणि मॉलिक्यूल बघूया. ऍटम, हा काय आहे, ॲल्युमिनियम, हा एकच ऍटम आहे, ॲल्युमिनियमचा एक ऍटम आहे. जर समजा आणि मॉलिक्यूल, समजा मॉलिक्यूल पण घेतो, क्लोरीनचा मॉलिक्यूल घेतला, काय झालेलं आहे रे, Al, हा Al म्हणजे एक ऍटम आहे, ठीक आहे, आणि इथं काय दोन Cl आहे, इथे काय आहे दोन Cl आहे. याला काय म्हणायचं, मॉलिक्यूल. जेव्हा दोन ऍटम किंवा त्याच्यापेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम, मग ते सेम ऍटम असेल किंवा डिफरंट असेल. याच्यात काय दोन क्लोरीन क्लोरीन सेम ऍटम, याच्यात काय डिफरंट आहे. जेव्हा मॉलिक्यूल कशाला म्हणतात, जेव्हा दोन ऍटम, मग ते सेम असेल नाहीतर डिफरंट असेल, किंवा दोन पेक्षा जास्त, किती पण असू शकतं. दोन पेक्षा जास्त जर म्हटलं, एक एक्झाम्पल देतो, HNO3, याच्यात किती ऍटम आहे टोटल, टोटल ऍटम किती आहे, किती आहे, जे तीन म्हणत असून ते चुकीचे आहे. 3 + 2 5 ऍटम आहे टोटल, हे 3 4 5, टोटल 5 ऍटम आहे, ठीक आहे. किती प्रकारचे ऍटम आहे, किती प्रकारचे ऍटम आहे, 3 प्रकारचे, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, 3 प्रकारचे ऍटम आहे. टोटल ऍटम किती आहे, टोटल ऍटम 5, ठीक आहे. तर मग मॉलिक्यूल कशाला म्हणतात, ऍटम ज्याच्यात काय दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहे, हे सॉरी मॉलिक्यूल त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम इन्व्हॉल्व असतात किंवा असतात, ठीक आहे. तर मग त्याला मॉलिक्यूल म्हणायचं. ऍटम मध्ये फक्त एकच हे असतो, काय म्हणतात त्याला, ऍटम असतो, तो एकाच फॉर्म मध्ये असतो. जनरली ऍटॉमिक फॉर्म मध्ये मेटल्स आढळतात. कोण आढळतात, मेटल्स आढळतात ऍटॉमिक फॉर्म जनरली. बरं, जनरली, नेहमी नाही, जनरली आढळतात मेटल्स, ठीक आहे. मॉलिक्यूल फॉर्म मध्ये सुद्धा मेटल आढळतात, पण काहीच आहेत जे आपले सॉलिड मेटल्स आहेत ना, जसं आपण म्हणतो प्युअर आयर्न, प्युअर ॲल्युमिनियम, हे सगळे कसे सापडतात, त्याच्यामध्ये फक्त ॲल्युमिनियम भेटतं. त्या ॲल्युमिनियमचा दुसऱ्या ॲल्युमिनियमशी बॉन्ड बनत नाही. का बनत नाही, का बरं बनत नाही, जेव्हा आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड हा चॅप्टर शिकू त्याच्यात शिकणार, ठीक आहे. ॲल्युमिनियम दुसऱ्या ॲल्युमिनियम सोबत बॉन्ड का बनवतात, ठीक आहे, ही गोष्ट आपण तेव्हा शिकू, आता काही गरज नाही. तर मॉलिक्यूल कळालं, ऍटम कळालं. बरं, ऍटम मध्ये काय काय असतं रे, ऍटम मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात.
तर मॉलिक्यूल मध्ये काय असतात, ऍटम्स असतात, बरोबर नाही. समजा हा H आहे, हा H आहे, आय होप दिसत असेल, H O हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे बघा, ठीक आहे. हा काय आहे, याला वॉटरचा ऍटम नाही म्हणत, याला वॉटरचा काय म्हणायचं, मॉलिक्यूल. का बरं मॉलिक्यूल, याच्यात बघा 2 हायड्रोजनचे ऍटम आहे प्लस 1 ऑक्सिजनचा ऍटम, बरोबर आहे की. 2 हायड्रोजनचे ऍटम आहे, 1 ऑक्सिजनचा ऍटम आहे, त्याचा मिळून मॉलिक्यूल बनतो. मॉलिक्यूल कधी पण नुसत्या एका ऍटमचा बनत नाही, 2 पेक्षा जास्त ऍटम पाहिजे. मग ते सेम जरी असले तरी चालेल, डिफरंट जरी असले तरी चालेल, ठीक आहे. ही गोष्ट झाली क्लिअर. त्याच्यानंतर ऍटम, मॉलिक्यूल्स या सगळ्या गोष्टी कळाल्या, मेटेरॉइड्स कळाले, कंपाऊंड्स कळाले. उद्या आपण घेऊया एलिमेंट म्हणजे काय, मेटल्स म्हणजे काय आणि मिक्सचर काय, ठीक आहे. आणि मिक्सचरचे होमोजिनस काय, हेटेरोजिनस काय, ठीक आहे. या गोष्टी घेऊ. त्याच्यानंतर मेटलच्या काय प्रॉपर्टीज आहे, मेटेरॉइडच्या काय प्रॉपर्टीज आहे आणि नॉन मेटलच्या काय प्रॉपर्टीज, या गोष्टी घेऊ. त्याच्यानंतर आणखी पुढे काही जर आपल्याला घ्यायला वेळ मिळाला तर पुढच्या लेक्चरमध्ये ते पण करू. तोपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी लिहा, काही डाऊट असला तर विचार, ठीक आहे. चला.